अनुज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. तारापूर 11 विरुद्ध आगवनचा सी संघ तुम्हाला बघायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आगवनचे 3 संघ आपण पाहत आहात. अनुज समोर आहे साकीर मुल्ला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढली जाते. आपलं खातं उघडलं जातं साकीर मुल्ला यांच्याकडनं. ऑफ्टरच्या खूपच बाहेर चेंडू जातो वाईड. तारापूर कलंदर नाव आहे. ओके, तारापूर कलंदर यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये 7 संघ तुम्हाला बघायला मिळतो. तारापूर कलंदर. ओ सुंदर क्षेत्ररक्षण बघा. ह्याला म्हटलं जात आहे माछीची जात आणि झुकायचं काय असं म्हटलं जात आहे. नवीन चैतन्य एनर्जी अशी बघायला मिळते. आणि ही आगवनची आग तुम्हाला पाहायला मिळते फील्डिंग मध्ये असताना. आता बघूया निशान कशा पद्धतीने करतात. तारापूर कलंदरचा संघ यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत बघितलं अनेक स्पर्धामध्ये फायनल पर्यंत जाताना विजेता ठरताना आपण संघाला पाहिलं. इथे बाकी रिव्हर्सिव्ह केलेत. एकदा फलकावर लागली जाते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते 4 धावा या फलकावर लागल्या जातात. बघा ह्याला म्हटलं जातं गावाच्या मुलांना सपोर्ट कसं करायचं आणि कशा प्रकारे प्रेक्षक संध्याकाळी 7 वाजेपासून मैदानामध्ये येऊन बसलेत ते आगवण संघासाठी. ओ इथे बाकी चकमा दिला आणि विकेट बघायला मिळतो. साकीर मुल्लाला बाद केलाय. मोठ्या घरी तंबूत परतलाय. चला आपण बघतोय आमिर नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. एक मॅच मोठी बघायला तारापूर कलंदर विरुद्ध आगवण सी. सोहेल नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हो इथे चेंडू ऑफ्टनच्या खूपच वाईड लेग ब्रेक अफलातून बघायला मिळतोय या गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय. ओ सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अनुज ना बॉलर अनुज. इथे बाकी ऑर्कॉलचा चेंडू हलक्यामध्ये खेळला काढला. 1 धाव फलकावर लागली जाते. धावाचा विचार केला धावसंख्या होते ती 6 धावा फलकावर लागल्या जाते. राहुल यांचा अफलातून किपिंग आपण पाहिले. सुंदर यष्टी रक्षण बघितलं. साकीर मुलाला यष्टीचित केलं गेलं. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा खणखण चौकार. बजाय सेफ तूने नाद किया है सेफ. हर कलर की अदा है घर में जितने भी शौक है उसमें हर कलर की क्रीम है. इसलिए गीत को बजाय सेफ तूने नाद किया है सेफ. हर आदमी को खुशी होनी चाहिए कि ऐसा मेरा दोस्त है जो रात के अंधेरे में उजाला देता है, दूर से छुप कर बैठता है और घर में सिर्फ अंधेरा करके बैठने वाला है सेफ जो हमारे करीबी दोस्त है. उनके लिए अनेक अनेक शुभकामनाएं. चल धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या होती ती 10 धावा. आता बाकी गोलंदाज बघायला मिळते तो. ओ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. काय सुंदर फील्ड बघायला मिळते.
येणारा काळ ह्या खेळाडूचं भवितव्य उज्ज्वल बघायला मिळणार. आगवनच्या संघामधून अनुज नावाचा हा उत्कृष्ट संघाचा कर्णधार गोलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या 11. धावसंख्या मजबूत आहे कारण गोलंदाजी तुम्हाला तानापूर कलंदाजी देखील मोठी बघायला मिळेल. हो 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 जाळं पसरवलाय ना. बोई जायला पाहिजे ना बारकी कोणबी मावळं आपल्या घरामध्ये आली पाहिजे अशा पद्धतीचं क्षेत्रक्षण सजवलाय त्या आगवण संघाने. रिव्हर्स खेळलाय. ओहो इथे बाकी एका हाताने अडवला गेला चेंडू. बॅलन्सिंग गेल्यानंतर देखील हाताचा वाऱ्याचा उपयोग केलाय आणि सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळतंय. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना कदली छोटं असलं मनाने मोठं असलं पण धरणीचा राजापेक्षा मिठा राजा हा जगाचा राजा बघायला मिळतोय. आणि यार जोरदार टाळ्या आगवण संघासाठी असायला पाहिजे. आगवण सपोर्टर बघा जोश में होश आहे. एक बघूया एक मोठा फलंदाज इथे बाकी क्षेत्रक्षण केलं गेलं. एक धाव फलकावर लागली जाते. धावसंख्या 1 ने बघता धावसंख्या होते ती 13 धावा फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी मॅच आगवण सी ड्राईव्ह केला. इथे सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतोय. जिसांच्या बॅटून एक धाव फलकावर लागली जात आहे. पण जिसांचा जो विचार केला तर बॅक टू बॅक प्रत्येक चेंडूवर धावा काढण्याचा पराक्रम त्याच्या नावावर लिहिला जातोय. बिंदिगिरी कमी खेळू डॉट चेंडू कमी खेळू स्ट्राईक रोटेट करण्याचं काम जिसाला नेहमीच करत असतोय. आणि एखादी जो विचार केला धावसंख्या खूप चांगली धावसंख्या होते ती 14. पुन्हा आवश्यक पुढचा चेंडू कट केलाय. डिक्लेअर झोन में जातो. धावसंख्या 1 ने धावसंख्येला 15 धावा या फलकावर लागल्या जातात. एकंदरीत विचार केला तर षटक सोबत 2 आणि फलकावर धावसंख्या लागल्या 15 आणि गडी बाद झाला तो निश्चित साकीर मुल्ला लेग ब्रेक चेंडू फसले गेले आणि ऑफला 15 धावा 15. चतुर क्षेत्रक्षण बघायला मिळते. धावसंख्या 1 ने 16 होते. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो उमेश नावाचा गोलंदाज. आता बाकी निशान नावाचा फलंदाज समोर फलंदाजी करतोय. इथे बाकी डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती 17. 2 बॉल 17 2.2 चेंडू टाकून 17 चेंडू झालेत. बघा 12वा खेळाडू 10वा खेळ असा असायला पाहिजे. किती क्विकनेस किती शार्प बघायला मिळतोय आणि असा खेळाडू इकडे यायला पाहिजे. ओ हो हो मोठा चेंडू इथे बाल बाल बच गए. आप खूप चांगलं कमबॅक केलाय. धावासाठी संघर्ष करावा लागतो पण मित्रांनो कलंदर संघाची गोलंदाजी देखील घुमवणारी आहे. जर काय 30 धावा झाल्या 27-28 खूप मोठी धावसंख्या इथे मानली जात आहे. उमेश अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळताना नवोदित संघ बघायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये खूप सारा पराक्रम करेला संघ. इथे बाकी 9 बॉल आहे +1 अशा पद्धतीने धावा 2 धावाने वाढल्या जातात. धावसंख्या होते ती 19 धावा या फलकावर लागल्या जातात. 3 बॉल बाकी 3 बॉल थैलाच आहे.
त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलाय आणि माझ्या तारापूरच्या बसा 10व्या खेळाडून देखील कौतुक केलं ते मी याला स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हटलं पाहिजे. अफलातून टॅलेंट, ब्युटिफुल बॅटिंग. आमचा हे संघ जरी पराभूत असला पण आमच्या गावातली कितमत्ता, आमच्या गावातला क्रिकेट, आमच्या गावातली नीती ही तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी परफेक्ट शॉट सोहेलबाईच्या बॅट पॅनल शॉट बघायला मिळतोय. अफलातून शॉट आणि हा फलंदाज मी कौतुक करतो. सोहेलकडे फटके खेळण्याची एक वेगळी ताकद आहे, एक वेगळी नजाकत तुम्हाला बघायला मिळते. आणि धावसंख्या 4 निवडून धावसंख्या होते ती 24 धावा. धावा फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. चेंडू फेरीचं द्वंद्व युद्ध आणि क्लास क्रिकेट, एक मैफिल, एक खरोखरच अविस्मरणीय सामना बघायला मिळतोय. इथे बॉक्स आउटच्या याच्यामध्ये विकेट जातो आणि मोठा गडी तंबूत पडतोय. सोहेल बाद होतोय पण आपलं काम चोख पाडलाय सोहेलने. ज्या संघ कठीण परिस्थितीत असताना साकीर मुला बाद झाला मैदानात आला आणि एकंदरीत चांगली फलंदाजी आपण बघितलं. अक्रॉस करा प्लीज, आता वेळ झाला, घाई करावी लागेल. प्रत्येक संघाला पाठीमागे आम्हाला धावावं लागणार आहे. आणि शहबाज नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. ह्याच्याकडे देखील चांगली बॅटिंग आहे. शहबाज ताराबूर कलंदर जेव्हा संकटात सापडतोय तेव्हा अनेक वेळा शहबाजने आपल्या बॅटीतून धावा करून आपल्या संकटाच्या काळात फलंदाजाला वाचवलाय. असा हा फलंदाज तुम्हाला शहबाज. चला क्षेत्ररक्षण लावा प्लीज. फलंदाज मध्ये आलाय, क्षेत्र सजवायचं आहे. चोवीस धावा 3 षटकार झाला. राहुल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आगवन सी संघाकडून हा गोलंदाजी करतोय. अपोजिंग शॉट जिशांच्या बॅटून तुम्हाला बघायला मिळतो. ओव्हरपिच केलेला ऑन ड्राइव्ह बघायला मिळाला. 4 धावा, खणखणीत चौकार. धावसंख्या 28 धावा या फलकावर लागल्या जातात. धावसंख्या 1 निवडची धावसंख्या होते ती 29. चांगली धावसंख्या उभारल्या आता बाकी. इथे बाकी धावबाद होतो. धावसंख्या होत होती म्हणजे 29. शहबाज बाद होता. नवीन फलंदाज होतो अरकम नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. काल आम्ही चिंचणमध्ये एक अरकम पाहिला होता. आज तारापूरच्या संघामध्ये अरकम बघतो. अरकम ARKAM अरकम. काल चिंचणीमध्ये अरकम पाहिला. काल राहिल नावाचा ब्रँड फलंदाज ज्याने संपूर्ण टुर्नामेंट काल गाजवले. अफलातून बॅटिंग आपण उस्मानातून क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं पाहिला. तसं गोलंदाजी आपण त्याच्याकडनं पाहिले. इथे बाकी बॉक्स आउटचा विकेट जातोय. निशान नावाचा खेळ आउट होतो. 2 चेंडू बाकी आहेत. फलक धावसंख्येचा विचार केला तर बघायला मिळते ती 29 धावा. जिंदगी का साथ निभाता चला आणि 2 चेंडू बाकी आहेत. फलका धावसंख्या किती धावसंख्या ती म्हणजे 29. अतिक इथे अतिशय सुंदर थ्रो केला गेला. काय क्षेत्ररक्षण केलाय. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणारा संघ जो आपण पहिला आगोची संघ तुम्हाला बघायला मिळतोय. अफलातून टॅलेंट, गरीब मनाचे, दयाळू स्वभावाचे, धार्मिक भावनेचे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर घर निर्माण करणारा असा समाज तुम्हाला हा माची समाज बघायला मिळतोय. अनहार बघायला मिळतोय.
शेवटचा चेंडू बाकी आहे. उंच पुरा खेळाडू. घरामुळे जेव्हा दरवाजा बसवला तेव्हा बाळाची उंची मोजली आणि मग दरवाजाची दारकस मागवली. असा उंच पुरा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. पण 29 धावा देखील खूप मोठी धावसंख्या आहे. कारण विकेटचा जर तुम्ही विचार केला तर इथे सामना 25 धावा देखील जिंकता येतो. अनहार इथे बाकी रक्कमच्या धावसंख्या 4 ने वाढली जाते. धावसंख्या होते ते 33 धावा या फलकावर लागला. 34 धावा विजयासाठी करायच्या आहेत. यानंतर सामना कोणाचा तर आयोजक या इकडे आम्हाला सांगायचा सामना कोणाचा आहे. आपण नाणेफेक करणार आहोत. ओके आने वाले दौर में हम कमेंट्री कंटिन्यू रख सकेंगे. सर डीएनसी संघाचा खेळणारा पॅराडाईज या. चला पॅराडाईज संघाचा खेळणार देखील येतो. एक मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही नामांकित संघ डीएनसी संघाने 26 धावावर सामना विजयी केला. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की 26 धावावर चौथा संघ आज आम्ही इथे विजय होताना पाहिला आहे. कालच्या दिवसात देखील लो स्कोरिंग मॅच बघितल्या. पण आगवण संघाने मन जिंकली प्रेक्षकांची. ज्या पद्धतीने हरवळे जिंको तुम्ही पहिल्याच सामन्यात मन जिंकले. आगवण संघ एकदा टाळ्या सुद्धा जोरदार अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही खेळ केलात. इकडे आपण बघतात कॉईन आहे आपल्याकडे. शाबास. चॉईस करा ना पाठीमागे हात ठेवून चॉईस करा. कोणत्या संघ तुम्ही करा ना कॉईन. हा चला कॉल करणार. 2 रुपयाचं कॉईन आहे. शापकाट हेड टेल्स खाली पडा. काटा कॉल केलाय. क्या लेंगे आप. टॉस जीता है. सॉरी टॉस आपने जीता है. फील्डिंग. फील्डिंग लेंगे. कुछ चेंजेस है कि वही टीम वापस खिलाएंगे. वही टीम है. बिल्कुल बढ़िया बॉलिंग के लिए 26 रन. ऐसे तो ज़्यादा रन्स नहीं थे मगर आपके मैंने पहले ही दोहरा था कमेंट्री बॉक्स की तरफ से कि आपके पास गेंदबाजी काफ़ी अच्छी है. अब कुछ बैटिंग में बदल करेंगे. नहीं वही रहेगा, बस थोड़ा अच्छा खेलेंगे. वो पहला मैच था, नई टीम थी तो समझा नहीं. ओके बहुत ही बेहतरीन मैच रहा. काफ़ी अच्छी बैटिंग बॉलिंग आपकी रही. कुछ बदलाव करेंगे कि वही टीम कंटिन्यू खेलेंगे. सेम टीम. ऑल द बेस्ट. तो इसके बाद हम मिलेंगे. एक तरफ रहेगी डीएनसीसी और एक तरफ रहेगी पॅराडाईज की टीम. सर आपण बघूया. एका साईडला आपण बघा नवोदित संघ आपण पाहिला. आगवण संघाचा तिसरा संघ म्हणजे सी संघ ज्याने धावा केला तो विजयासाठी हवा आहे धावा 34 धावा. साकिर बॅट्समन नेम. बॅट्समन तुषार आणि राहुल. साकिर ओ लेग ब्रेक. लेग ब्रेक. हा मुझे नचाए तो मैं आपको नचाऊंगा असं म्हटलं जातंय. अफलातून टॅलेंटेड गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय साकिर मुल्ला. इथे सुंदर फलंदाजी सुंदर सेटेशन तुम्हाला बघायला मिळतं. बॅकफुटला गेलं कट केलं गेलं. नवोदित संघ म्हणून आपण पाहिलंच जातं. आपण आगवण सीचा संघ बघतो. येणाऱ्या काळामध्ये आगवणमध्ये मॅच होणार आहे तो वेगळ्या धर्तीच्या. 6-7 दिवस ती मॅच चालेल. रात्री 12 पर्यंत मॅच संपून प्रत्येकाने घरी जाते. रोज 8 संघ खेळण्याचा माणूस त्याने ठेवला आहे. बघूया कशा पद्धतीने पुढे जातील ते बघायला मिळणार आहेत. ओ हा मन में इरादे थे मुझे जिस तरह से फंसाया उस तरह से मैं नचाऊंगा. मैं घुमा घुमा के मारूंगा और आपको आउट करके रखूंगा. इथे बाकी मोठा विकेट जातो आगवण संघाचा.
ओ अच्छी गेंद है, गेंद को डालते हैं माली स्टॉप में, लेके आते हैं कुडन के बड़े बड़े गांव में. का सुंदर टर्न बघायला मिळतो. परफेक्ट क्रिकेटर, परफेक्ट बॉलर म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जात होतं साकीर मुल्ला. तारापूर कलंदरचा हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आपण पाहत आहात. यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये संघ आहे. ओ क्लीन बॉल, देखते रह गए और आपको भगा दिया. नश भली है ज्याला म्हटलं जात आहे. अफलातून टॅलेंट, सर्वोत्कृष्ट गोलंदाजी, लेगब्रुकचा उत्कृष्ट नमुना साकीर मुल्लाच्या बॅटीतून. कडक गोलंदाजी. गोलंदाजी तशी होते. कधी पंजाब, कधी हरियाणा, कधी कन्नड, तर कधी उर्दू अशा पैसे भाषा बघायला मिळते. इथे बाकी बॅकफुटला गेलाय, कट केला, चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. थोडासा शॉर्ट आपल्या चेंडू होता, डीप गलीच्या टोचून जातो चेंडू सीमा पलीकडे, 4 धावा. धावसंख्या होते ती 7. चला, प्रत्येक चेंडूवर साकीर मुल्ला मीटिंग करू नका. आपल्याला वेळ खूप झालाय, आपल्याला मॅचेस संपवायचे आहेत. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या झाली ती 7. ओ अतिशय सुरेख चेंडू हाताळला जातोय. जणू काही जन्म घ्यायचा तो फिरताना आणि हातामध्ये चेंडूवाला टाकताना तो फिरवायचा, अशा पद्धतीची गोलंदाजी इकडे अरकमनाचं करतोय. धावसंख्या 1 धावसंख्या होते ती 8 धावा फलकावर लागल्या जातात. टार्गेट किती जवळ आहे? 34. 34 धावाचं टार्गेट आहे. अफलातून बॅटिंग, बॅकफुटला आला, आउट नाही. या चेंडू त्याच्या क्रीजमध्ये आतमध्ये पाय आहे. चांगली पंचवीर तुम्हाला बघायला मिळते. मध्ये पाय आहे. इथे बाकी चेंडू टटवलाय. अफलातून धावाचा चान्स आणि विकेट. इथे बाकी अफलातून क्षेत्ररक्षण, ब्युटिफुल फिल्डिंग. दोन्ही संघाचं कौतुक करेल. जरी हरलात तरी मी क्षेत्ररक्षणाची दाद दिली जाईल, कारण ज्या पद्धतीने आगवणनी फिल्डिंग केली तशा पद्धतीने तालापूरचं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी नवीन फलंदाज येतो तो आकाश. एकंदर विचार केला प्रत्येक टुर्नामेंटात सेमीफायनल फायनल पर्यंत जाण्याचं काम यावर्षी तुम्हाला तारापूर कलंदरकडून आपण पाहिलं. अतिशय सुरेख. फक्त एक ते 2 स्पर्धा तुमच्या हातातून गेलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी तुम्हाला तारापूर कलंदर संघाकडनं बघायला मिळत आहे. संपूर्ण मोहला रात्रभर आपल्या गावातला संघ गेला की झोपतात कमी, मॅच ऐकत बसतात. आणि जो दर्दी तुम्हाला बघायला मिळतोय, क्रिकेटच्या प्रेमापेक्षा क्रिकेट दर्दी कुठे असेल तारापूरच्या मोहल्ल्यामध्ये असंख्य मायबाप जुने क्रिकेटर, त्यांच्या घरातल्या अब्बाजान, त्यांच्या घरातल्या बहिणी, त्यांच्या घरातल्या मावशी, त्यांच्या घरातले काका, प्रत्येक जण मॅचचा आनंद उठून बघत बसतात. ओहो, काय क्लास बघायला मिळते. अक्रम नावाचा हा ब्रँड गोलंदाजाकडनं बघायला मिळते. आणि स्पिन अटॅकने पूर्ण अभिराज्य गाजवलाय तो म्हणजे तारापूर कलंदर संघाने. आणि म्हणूनच तर मग तुमची ती स्पर्धा असो, मायकोपची स्पर्धा असो, बोईसरची स्पर्धा असो, पालघरची स्पर्धा असो, माहीमची, जिथे जिथे आवाज उठवला जातो तो संघ तुम्हाला बघायला मिळतो. हा संघ मोठा संघ तारापूर कलंदर. आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो सेफ. सेफला आयुष्यामध्ये स्मार्टनेस नावाचं सेफ नावाचं आहे. सेफ घरामध्ये
जेवढ्या ब्युटिफुल साठी तुम्हाला लागतात मेकअप म्हणजे सर्व स्क्रीन त्याच्या घरामध्ये बघायला मिळत आहेत. अफलातून टॅलेंटेड आणि आयुष्यामध्ये स्मार्टनेस कसं राहावं हे शिकायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाराला पुढचा चेंडू गोलंदाजी करतो सेफ. ओ व्हॉट अ लेग ब्रेक. यावेळेला वाईड आहे चेंडू नो डाऊट, परंतु स्पिन किती बघायला मिळतो बघा. चेंडू पडल्यानंतर 120 डिग्री मध्ये जातोय. ओहो यहाँ पे बिल्कुल नच दिया है. नई टीम है, अभी तक उनको स्पिन का अटैक खेला मालूम नहीं है, पर जिस तरह से उन्होंने फील्डिंग की है उनकी मैं काबिल तारीफ करूंगा. तारापूर कलंदर बिलकुल हा मुकद्दर का सिकंदर हे गाणं ऐकलं तशा पद्धतीने तारापूर कलंदर काय गोलंदाजी टाकली जाते. अफलातून टॅलेंट. प्रत्येक मॅच जिंकावी हे तुमच्या गोलंदाजावरती. आणि मला वाटतं जर मॅच लो स्कोरिंगची असेल किंवा मॅच वन साइड असेल तर जास्तीत जास्त क्षेत्रक्षण हलवू नका. इथे बाकी तुम्ही सामना जेवढा वेळ वाचवाल तेवढी खूप चांगल्यापैकी सेमीफायनल फायनल तुम्हाला खेळता येईल. प्रथम पाहिजे 30,000 उत्कृष्ट ट्रॉफी, द्वितीय 20,000 उत्कृष्ट ट्रॉफी, तिसऱ्याने 5,000. चेंडू पडला थोडासा मध्ये तो कट केला जातो. डिक्लेअर झोन मध्ये एक फरकावा लागली जाते. एका धावाचा विचार केला तर धावसंख्या होते ती 11 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 11 धावा या फरकावर लागल्या जात आहेत. पूर्ण आपल्या गोलंदाजावर विश्वास असणारा संघ कोणता असेल तर तुम्हाला हा तारापूर कलंदरचा संघ इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळतोय. सेफ पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो सेम साकीर मुल्लांनी जसा चेंडू टाकला होता तसाच पद्धतीचा चेंडू होता. पूर्ण तर बॅकफुटला जाण्याची संधी मिळाली आणि चेंडू गली आणि पॉइंटच्या रिझल्ट मधून जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खडखडी चौकार. पुन्हा एकदा सेफ. टॅप केलाय. इथे बाकी धावबाचा चान. चेंडू हवेमध्ये आहे. उंच गेला. तुम्हाला लावेपर्यंत बॅट्समन क्रीज मध्ये गेला कारण चेंडू हाईट पेचवर गेला. चेंडू कमरेवर असला की तुम्ही परफेक्ट लावू शकतात. इथे बाकी एक धावानिशी जर विचार केला तर धावसंख्या होते ती 16 धावा. खूप मोठा पॅनल आहे हा. मायकोपला पाहिलं, YBCला पाहिलं, DNCCला आपण बघत आहात, पॅराडाईजला बघत आहात. त्यानंतर विचार केला हा मोठा एक संघ तुम्हाला तारापूर कलंदर बघत आहात. म्हणजे मोठे पहिले जर तुम्ही 3-4 संघाचा विचार केला तर एकाच धाटणीत आणि एकाच ग्रुपमध्ये संघ पडलेत. म्हणजे सर्वात मोठा ग्रुप जर कोणता टुर्नामेंटचा तर हा ग्रुप डी ग्रुप मला बघायला मिळतोय. मोठमोठे संघ आहेत, नामांकित संघ तुम्हाला बघायला मिळतात. YBCला पराभूत होता पाहिलं, मायकोपला पराभूत होताना पाहिलं. धावसंख्या झाली ती 17. लास्ट चेंडू सेफचा षटकातला. तिसऱ्या षटकात शेवटच्या चेंडू 17 धावा फलकावर लागल्या जातात. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती 18 धावा फलकावर लागल्या जातात. फरदीन. ओहो क्या गेन है. कारण तारापूरमध्ये बघितलं ना 2-4 वर्षापूर्वी भोवरा देखील खेळायचे. भोवरा देखील खेळ त्याच्यामुळे त्यांच्याकडे बॅकफुटला गेला. फुलातून शॉट. क्लास बाउंड्री बघायला मिळते. आता बाकी धावा हव्या तर तुम्हाला धावसंख्या होती ती 23. 5 चेंडू 11 धावा. मोठी मॅच बघायला मिळते आणि फलंदाज आहे तो नंदू. उत्कृष्ट फलंदाजी नंदूकडनं बघायला मिळालाय.
ओ व्हॉट अ बॉलिंग, काय क्लास चेंडू टाकला जातो. अफलातून टॅलेंट, चांगला टर्न तुम्हाला बघायला मिळतोय आणि चेंडूवर असं नियंत्रण आणि चेंडूवर हुकूमत इथे गाजवताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. तारापूर कलंदरचे हे गोलंदाज, चारही गोलंदाज मातब्बर गोलंदाज, अफलातून स्पेल प्रत्येकाने टाकलाय. इथे चेंडू ऑफस्टोनच्या खूपच बाहेर जातो, वाईड आहे, नो धाव. धावसंख्या 1 धावसंख्या होते ती 24 धाव फरकावे लागल्या जातात. 34 धाव विजयासाठी करायचे आहेत. इथे बाकी सुंदर चेंडू टटोलाय, वपरातून क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती 25 धावा. 3 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. असं वाटलं होतं की सामना एका साईडने विजयी होतील, पण नंदूची फलंदाजी बघितल्यानंतर कुठेतरी मॅच जिवंत झाली आणि येणाऱ्या काळामध्ये नंदूकडनं खूप चांगली फलंदाजी तुम्हाला आगवणकडून नवीन फलंदाज बघायला मिळतो. कारण एवढा स्पिन अटॅक समोर अशा धावा काढणे कोणतं सोपं काम नाही आहे आणि ज्या पद्धतीने लढवया वृत्तीने तो लढला त्याचं कौतुक खूप चांगला प्रयत्न करायला पाहिजे. वेल प्लेड नंदू. 3 चेंडू आणि 9 धावा. 3 मोठे फटके खेळायचे आहेत, 3 चौकार मारायचे आहेत, तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकतात. इथे बाकी 2 चेंडू आणि 9 आता 9 धावाची आवश्यकता. पण नंदूने केलेला प्रतिकार, नंदूने केलेली फलंदाजी प्रत्येकाला अविस्मरणीय होईल. पण त्याहीपेक्षा ही मॅच हरो किंवा कोणीही जिंको, पण दोन्ही संघांनी केलेले क्षेत्ररक्षण हे प्रत्येकाच्या मनामध्ये बाकी धाट ठेवली जाईल. अफलातून टॅलेंट तुम्हाला बघायला मिळते. 2 चेंडू 9 धावा. इथे बाकी चेंडू वाईड जातोय. आता बाकी शेवटचा चेंडू. आता कोण आयुष. शेवटचा चेंडू आणि 8 धावा. नंदू काय फलंदाजी केलाय फलंदाजाने. आणि अशा पद्धतीने विजय संपादन केलाय तारापूर कलंदर संघाने. आणि आता पुढील सामना जो होणार आहे आमचा युनिव्हर्सिटी बॉईज कुठे आहेत आणि या थोडंसं आम्हाला सहकार्य करा. ज्या पद्धतीने तुम्ही बघितलात फक्त पाणी प्यायला जातो आणि घरी पलटो की काय असं पाहायला मिळते तर बघूया.